दादा आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहोत. त्यामुळे मला वाटतं की ऑपरेशन टायगर आणि इतर कुठल्या गोष्टी या संदर्भात आम्हाला काहीच कल्पना नाही आणि आम्ही त्या संदर्भात भाष्य करणं सुद्धा योग्य ठरणार नाही. आम्हाला ऑपरेशनचं माहिती नाही, परंतु शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेचे टायगर हे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे मात्र आम्हाला नक्की माहिती आहे. राहता राहिला विषय विरोधक जी बोंबाबोंब आता करतायत, मला त्यांना एकाच वाक्यात ठणकावून सांगायचंय की तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड फोडायचं कसं असतं हे शिवसैनिकांना खूप चांगलं माहिती असतं. आधी आपण आत्मपरीक्षण करा, हा उद्रेक काय असेल काय नाही, अन्यथा यांची अवस्था अशी होतीये की उम्रभर गालिब में यही भूल करता गया, धूल चेहरे पे थी, मैं आईना साफ करता गया. आधी स्वतःचा चेहरा आरशात बघा, हेच मला त्यांना सांगायचं. कुठेतरी खासदारांच्या मनात खदगद आहे म्हणून असं दिसतंय चित्र. बघा ह्या संदर्भात खरं तर ते सन्माननीय खासदारच खूप चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील. पण मला वाटतं की हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कामगारांच्या पोराला वाघासारखं लढायला शिकवलं आणि शिवसेना जन्माला आली. शिवसेना हा निष्ठेवर आणि आदेशावर चालणारा पक्ष होता. पण आज मात्र उबाठा गटाची इतकी केविलवाणी अवस्था का झाली की त्यांना आणाभाका घ्यायला लावताय. तुम्ही लेकरांच्या डोक्यावरती हात ठेवून शपथा घ्यायला लावताय. तुम्ही कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची शपथ घ्यायला लावताय. तुम्ही बॉन्ड पेपरवर लिहून घ्यायला लावताय आणि तरीही माणसं तुमच्याकडे टिकत नाहीये. तर एवढी दारुण अवस्था का झाली याचं एकदा त्यांनी आत्मपरीक्षण करावं. यावरून संजय राऊतांनी अशी टीका केली आहे की जुन्याच हमी भावामध्ये खासदारांची खरेदी सुरू आहे. 15 कोटी रुपये ऍडव्हान्स दिले गेले असल्याचा आरोप हमी भावात खरेदी. हे बघा, खर तर माणसांना किंमत नसते, माणुसकीला किंमत असते, हेच उबाठाला आणि संजय राऊतांना नाही कळालं. अरे माणसं पैशानी विकत घेता येत नसतात, निष्ठा पैशानी खरेदी करता येत नसते. त्यासाठी माणुसकी लागते, संवेदनशीलता लागते. अगदी मग दुसऱ्या पक्षाचे जरी खासदार असले तरी त्यांच्या अडी अडचणीमध्ये कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलं तरी त्यांची विचारपूस करण्यासाठी धावून जाणारं हळवं मन असावं लागतं, जे आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. ते प्रत्येकाच्या मदतीला जातात. मदतीचा हात एकनाथ आहे. आमचे साहेब दिलदार आहेत, आमचे नेते दिलेर आहेत. आणि म्हणून आज आपण बघतोय की त्यांच्या पाठीमागं फक्त काही खासदार उभे राहत नाहीत दादा, काही आमदार उभे राहत नाहीत, तर चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सर्वसामान्य शेतकरी, कामगार, लाडक्या बहिणी या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासोबत उभ्या राहत आहेत. मला वाटतं दिस इज अ रिअल ऑपरेशन टायगर. अंबादास दानवे म्हणतात की त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते. हे सगळं भाजप करते, शिंदेची एवढी ताकद नाही. खरं तर मला त्या संदर्भात जास्त काहीच बोलायचं नाहीये, पण दानवेजी मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे करतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असत असतात. की बघा, म्हणतात ना की वाघाची शिकार करण्यासाठी फितुराचा खांदा वापरून चालत नसतो. त्यासाठी खांदा निष्ठावंत लागतो, शिकारी जातीवंत लागतो. जे करायचं असतं, लढायचं असतं, त्यासाठी वाघाचं काळीज लागतं. जे वाघाचं काळीज माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. पण उबाठा, संजय राऊत यांच्यासाठी मी एकच वाक्य बोलू इच्छिते कि लड़ने के लिए शेर का कलेजा चाहिए, लेकिन आपके पास कलेजा भी नहीं और भेजा भी नाही. शेवटचा प्रश्न आहे की ऑपरेशन अनेक यशस्वी केलेत त्यांनी. कुठले? शिंदे साहेबांनी यापूर्वी जे महाराष्ट्राच्या विकासाचं ऑपरेशन साहेबांनी यशस्वी करून दाखवलं ते जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. असं म्हणतात की ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधड आहे. कदाचित ते स्वतःच्या बद्दल बोलत असतील का कोणाबद्दल बोलत असतील ते त्यांना विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.